कटिंगपासून शेवंतीचे रोपं तयार करणं अतिशय सोपं आहे. अगदी सहज रोपं तयार होतात. त्याच्यासाठी फक्त तुम्ही काय मीडिया घेता ते महत्त्वाचं आहे आणि कुठल्या सीझनला तुम्ही लावता. पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कुठलेही रोपं पटकन म्हणजे कटिंग पटकन रुजतात. तर आता पावसाळा चालू आहे. तुम्ही शेवंतीचे कटिंग काढून नक्की लावा आणि तुमच्याकडं भरपूर अगदी फ्रीमध्ये रोपं तयार होतील. तुम्ही बघू शकता 30 ते 35 दिवसामध्ये शेवंतीला किती छान मुळ्या फुटलेल्या आहेत. आता माझे हे रोपं म्हणजे दुसऱ्या कुंडीमध्ये लावण्यासाठी तयार आहेत आणि आत्तापासूनच तुम्ही हे रोपं तयार केले ना तर 2-3 महिने मिळतात तुम्हाला शेवंतीवर भरपूर फुलं घेण्यासाठी. तर तुम्हाला जर अशा प्रकारे भरपूर फुलं घ्यायची असतील ना शेवंतीवर तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची किंवा काय कामं आता करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही बघत आहात माझे मराठी यूट्यूब चॅनल बाग बगीचा मराठी. तर आता हे सगळे शेवंतीचे झाडं मी इथे घेतलेले आहेत एका ठिकाणी. तर त्याच्यावर आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला त्याची कटिंग करायची, छाटणी करायची आपल्याला. कारण की कुठलंही झाड जेव्हा घनदाट करायचं आहे आपल्याला डेरेदार तर त्याच्यासाठी छाटणी खूप महत्त्वाची आहे आणि झाड जेव्हा घनदाट होईल तेव्हाच त्याच्यावर जास्त कळ्या लागतील, जास्त फुलं येतील. म्हणजे थोडक्यात जास्त फुलांसाठी आपल्याला शेवंतीची छाटणी करायची. तर तुम्हाला मी दाखवते मी याची काही काही झाडांचे मी कटिंग काढलेले आहे. छाटणी म्हणजे कटिंग काढायची आणि लावायची किंवा शेंडे खुडायची. तुम्हाला जर काही रोपं तयार करायचे नाही ना, शेंडे खुडत राहा त्याचे म्हणजे झाड अगदी छान घनदाट होतं. तर ह्याचे काही मी 30-35 दिवसापूर्वी 1-2 कुंड्यांमधल्या झाडांचे शेंडे काढलेले आहेत आणि काही आता खूप वाढलेले आहेत. तर हे व्हिडिओ करण्याच्या याच्यात लांबलं म्हणजे ते व्हिडिओ करायला थोडासा उशीर झाला. पण आता ऑगस्टमध्ये तुम्हाला हे कामं करूनच घ्यायचे आहेत. कारण की आता हे बघा ह्या 2 फांद्या वाढत आहेत ना, तर ह्या अशा उंच वाढतील तर त्याला तेवढ्याच 2 फांद्यांवर फुलं येणार. पण जर तुम्ही त्याचे टिप कापले आता म्हणजे शेंडे त्याचे खुडले किंवा त्याचे वरचे कटिंग काढले ना, तर त्याला खालनं बघा 3-3, 4-4 ठिकाणावरनं हे येतील, नवीन-नवीन फांद्या येतील आणि मग त्यातनं त्याच्यावर भरपूर कळ्या लागतील. तर आता कटिंगसाठी प्रूनर जे तुम्ही घेता ना कात्री, ती चांगली साफ करून घ्यायची. सॅनिटायझर असेल तुमच्याकडं, डेटॉल असेल त्याने पुसून घ्या आणि मग आपल्याला ते काम करायचं आहे. म्हणजे फंगस वगैरे नाही लागत. त्याच्यासाठी आपल्याला ते आपले जे टूल्स असतात ना ते नेहमी साफ ठेवायचे. आता अशा प्रकारे सगळ्या झाडांचे शेंडे मी काढून घेणार आहे आणि हे शेंडे अजिबात आपल्याला फेकायचे नाहीत. मुख्य म्हणजे हे सगळे शेंडे आपण ठेवून द्यायचे एका बाजूला आणि सगळं काम झालं ना की मग आपल्याला ते लावायची. तर हे कटिंग कसे लावायचे, कशात लावायचे हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आपल्या बागेमध्ये असे बरेच झाडं असतात की ज्यांचे रोपं आपण अगदी सहज तयार करू शकतो कटिंगपासून. तर तो पण आपला व्हिडिओ येणारच आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये बागेत काय काय कामं करायची हा पण आपला व्हिडिओ आलेला आहे. त्यात पण मी थोडेफार सांगितलेलं आहे कटिंगविषयी. पण आता पुढचा व्हिडिओ आपला सविस्तर येईल अगदी की कुठल्या झाडांचे तुम्ही कटिंग काढा, कसे लावा. तर आता आपण बघू तुम्हाला मी ह्या झाडावर दाखवते. कटिंग केल्याचे फायदे काय ते बघायचे तर अगदी प्रात्यक्षिकासह तुम्ही बघू शकता. आता हे बघा इथे मी याचा शेंडा काढला होता. तर त्याला बघा 3-4 ठिकाणावरनं फांद्या फुटलेल्या आहेत. आणि ह्यात जेव्हा 3 फांद्या वाढतील ना, त्याचे शेंडे मी परत खुडत राहणार. आता मी त्याचे शेंडेच खुडत राहणार. फांदी फार निबर नाही होऊ देणार. कटिंगसाठी कशी थोडीशी मॅच्युअर फांदी लागते आपल्याला, जर लावायचे असतील तर. आता हे एवढे सगळे कटिंग निघालेले आहेत बघा. हे सगळे आपल्याला लावायचे. आता हे उन्हामुळे इतकं ऊन पडलं आहे आज नेमकं. उन्हामुळं खराब होत आहेत, तर आपण थोडं सावलीमध्ये ठेवू जरा वेळ हे कटिंग. आणि आता पुढचं काय काम करायचं ते आपण बघू आता. आता काय करायचं आहे आपल्याला ह्या सगळ्या कुंड्यांची साफसफाई करायची. त्याच्यामध्ये गवत उगवलेलं असतं, खराब पानं पडलेले असतात किंवा बागेतल्या इतर झाडांची पानं पडलेली असतात. ह्या दिवसामध्ये काय होतं मातीवर जर असा पालापाचोळा कुजत राहिला ना, कधी-कधी आपलं झाड खराब होऊ शकतं. माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे मी असे पणत्यांवर मध्ये ना कुठला कलर आहे त्या शेवंतीच्या झाडाचा त्याचं नाव लिहित असते. म्हणजे मग आपल्याला कटिंग लावताना त्याचा उपयोग होतो. एका ठिकाणी ते कटिंग लावता येतात आपल्याला आणि मग एका कुंडीमध्ये म्हणजे नंतर ते कटिंग सगळे लावले ना की एकाच प्रकारचे फुलं आल्यावर आणि कुंडी भरगच्च होते आणि छान दिसतं. आता ही माती उकरून घ्यायची आणि आता झाडाची वाढ करायची आपल्याला. त्याच्यामुळं आता फार पोटॅशियम किंवा ह्याचं असलेलं खत नाही घालायचं आपल्याला. आता मी ते हे बॅलन्स फर्टिलायझर हे गांडूळ खत याच्यामध्ये NPK तिन्ही घटक असतात आणि मुख्य म्हणजे हे ऑर्गॅनिक आहे आणि थोडीशी निंबोळी पेंड. असं प्रत्येक कुंडीमध्ये आज मी फक्त गांडूळ खत आणि निंबोळी पेंड हे एवढं 2च टाकणार आहे. झाडाची एकदा चांगली ग्रोथ व्हायला लागली ना की वेळोवेळी आपण त्याला लिक्विड खतं करून घालायची.
मग तुम्ही मोहरीची पेंड असते ना ती भिजवून घालू शकता. केळीच्या सालीचं पाणी, कांद्याच्या सालीचं पाणी जे तुम्ही इतर झाडांना घालता ना, असे खतं त्याला वेळोवेळी घालत राहायची. तर आता कटिंग लावण्यासाठी काय घेतलेलं आहे, मी इथे फक्त वाळू घेतलेली आहे. वाळूमध्ये खूप छान कटिंग येतात. कटिंग लावण्याच्या आधी मी तुम्हाला 1 महिन्यापूर्वी लावलेल्या कटिंगचा रिझल्ट दाखवते. तर हे कटिंग लावून जवळजवळ 30-35 दिवस झालेले आहेत. मला वाटतं जून एंडला किंवा जुलैच्या अगदी स्टार्टिंगला मी हे कटिंग लावले होते. आणि तुम्ही बघू शकता एवढे छान त्याच्यामध्ये आता मुळ्या तयार झालेल्या आहेत. किती सुंदर कटिंग तयार झालं बघा हे. आता हे कटिंग आहे ना मला दुसऱ्या कुंडीमध्ये लावण्यासाठी अगदी तयार आहेत. तर आणि कटिंग लावताना काय करायचं, तुम्ही 3 ते 4 रोपं एका कुंडीमध्ये लावा, म्हणजे तुमची कुंडी खूप लवकर भरगच्च होते. एवढे सुंदर जर तुम्हाला घरीच रोपं तयार करता येत असतील तर तुम्हाला नर्सरीतनं रोपं विकत आणायची गरज नाही ना हो. हे आपले फ्रीमध्ये अगदी तयार होतात. तर कटिंग तयार करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला त्याचे सगळे खालचे पानं काढून टाकायचे, की झाडाची एनर्जी आपल्याला आता सगळी मुळ्या येण्याकडे लावायची, न की पानं सांभाळण्याकडं. तर आता हे पानांची संख्या कमी करायची. आणि रूटिंग हार्मोन म्हणून एक पावडर आहे ती बघा. तर बरेच जण ती वापरतात, पण मी अजूनपर्यंत ती घेतलेलीच नाही आहे कधी. गरजच नाही. आपल्या घरगुतीच इतक्या वस्तू असतात ना. तर कोरफड तर प्रत्येकाच्या घरी असते बघा. तर ते कोरफडीचं पान आहे ना, ते घ्यायचं, ते कट करायचं आणि त्याचा जो चीक असतो ना, ते खूप चांगलं रूटिंग एजंटचं काम करतं, रूटिंग हार्मोनचं. तर आता याच्यामध्ये तुम्ही फंगीसाईड पावडर टाका किंवा हळद पावडर टाका, आपले रोपं खराब वगैरे होऊ नये म्हणून. आणि ही वाळू आपण ओली करून घेऊ. तुम्ही बघू शकता पाणी इतकं पटकन त्याचा निचरा झाला बघा. अक्षरशः काही सेकंदात, 2-3 सेकंदात पाणी खाली, कारण की फक्त वाळू आहे आणि खालून कुंडीला होल केलेले आहेत. आता ह्या वाळूमध्ये पण आपण एखाद्या म्हणजे काडीच्या वगैरे साह्याने असे होल करून घ्यायचे, म्हणजे आपली कटिंग खालनं खराब नाही होणार. आणि मग हे डिप करायचं असं ह्या कोरफडीच्या गरामध्ये बुडवायचं. याच्याऐवजी कुठे दालचिनीची पावडर पण रूटिंग हार्मोन म्हणून वापरतं. मी कधी ते वापरलं नाही आहे, कारण कोरफड असतेच आपल्याकडं. मी सगळे कटिंग लावताना कोरफडीमध्ये बुडवूनच लावते. आणि नसेल ना तर तुम्ही अगदी तसे लावून द्या. आपण अक्षरशः काढायचं, त्याच कुंडीत जरी ह्याच्या काड्या खोचल्या ना तरी पण त्या लागतात. एवढं सोपं आहे शेवंतीचं कटिंग लावणं, अजिबात अवघड नाही आहे. इतकं पटकन रुजतं आणि फ्रीमध्ये आपल्याकडं अक्षरशः खूप रोपं तयार होतात. तुम्ही अगदी सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याची कटिंग काढून लावा आणि तिथून पुढे मग पिंचिंग करायला सुरुवात करा. पिंचिंग म्हणजे त्याचे शेंडे खुडायचे. आणि तुम्ही असे जर शेंडे खुडत राहिले ना तर तुमचं झाड छान घनदाट होतं. मग त्याच्यावर भरपूर कळ्या लागून फुलं पण छान येतात. तुम्ही मागच्या वर्षीचे माझे व्हिडिओ बघू शकता. फुलांनी अगदी गच्च भरलेली होती माझी झाडं. आता तुमच्याकडे पण जर शेवंतीचे जुने रोपं असतील ना तर फटाफट त्याची कटिंग काढा आणि ऑगस्ट महिन्यात त्याची कटिंग नक्की लावून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.